म्हणजे एक सांग, या गावात दुसरा कोणाचा दवाखाना आहे का? आहे. कुठं? ढोर दवाखाना. हो, त्या ढोराच्या दवाखान्यात नेजो आणि त्या ठोकरवाले इंजेक्शन देजो. ठोकर देईल नाहीतर बारीक देईल. पण तुझ्या दवाखान्यात माधुरी, ए माधुरी, मी का म्हणलं जी चाल घरी जाऊ म्हणता. पण मला एक गोष्ट सांगा, काय सांगितलं डॉक्टरनी? डॉक्टर साहेबांनी सांगितलं आणि डॉक्टर साहेब सांगतो म्हणे आपल्या बायकोजवळ. काय? पण दोघातली गोष्ट अव तसं म्हणायचं नाही. दोघाची गोष्ट गुपितल्या गुपित ठेवा असं म्हणायचं असतं. हा जाऊ म्हणता. चला. पुरा सत्यानाश झाला. माय कशाचा? गणपती बसेल म्हणलं तर पुन्हा दुर्गा देवीची बस. अगे माय, पुन्हा दुर्गा देवी बसली. माय माय झालं मा घराचे पुरे कवले पुरे उरपाटे. हिला माझ्या घरात ठेवायचं नाही. हिला काय घरे बाय आज निश्च्या पोरी होऊन राहिली. बाहेर बिलकुल माधुरी, ए माधुरी, माधुरी, काय झालं जी? हे आपला छोटो डुबता कोण? काऊ पण हे आपला छोटो डुबता कोण? येऊ कॅन घेत आहोत. अहो माझा गुन्हा तरी काय आहे? काय आहे? पहिल्याने पोरगी, दुसऱ्याने पोरगी, तिसऱ्याने पोरगी. अहो पण याने माझा दोष आहे का? माझा दोष आहे का? तुम्ही सहभागी पकड्या कुठे गेल्या त्या सासूबाई? अहो माझ्या मुलीला काही करू नका. घराच्या बाहेर कुठे गेला की? हा नाही माझ्या घरात, बिलकुल नाही माझ्या घरातून, बिलकुल माझ्या घरात. त्या पोरीची क्यू घ्यावा तुमच्या. पहिल्यांदा ती बकरी झाली मोठी, दुसऱ्यांदी हे झाली, तिसऱ्यांदी मोठा केळ आहे. आम्हाला खदान लावते का माझ्या घरी? तुमच्या लाडाच्या नाचण्या आहेत त्या. मला नाते किती कोण नाही. मला माझ्या माणसाला दिवा पाहिजे. बिलकुल माझ्या बाळाला बिलकुल नाही तुझी.
ठेवतो संडास चहा. चल सासूबाई ये मा सोनी बोनी. अहो सासूबाई माझं ऐकून तरी घ्या. अहो तुमच्याच घराण्याची अमृत आहे लोक. चल बाई सोनी बोनी. अहो तुम्हाला मोठं करते आणि भीक मागून तुम्हाला मोठं करते बाई. आता तुम्हाला चांगलं शिक्षण शिकवीन बाई. तुम्हाला मोठं करीन. माझे आई वडील नाही कुणी नाही कुठे जाऊ मी आता. अहो मी लहानपणापासूनचे दिवस पाहिले. अहो मी आत्महत्या केली असती बाई पण माझ्या गर्भामध्ये पुन्हा एक मुलगी आहे. तिचा काय दोष आहे. या जीवनात येता येताच मी तिला संपवून टाकू का. नाही बाई चला आता हीच माझी सर्व परीक्षा बाई. चला मग भीक मागून तुम्हाला मोठं करते. पैसा